सबस्क्राईब करा आजच महाराष्ट्र आरसा न्यूज, कारण इथं बातम्या नाहीयेत, वास्तव बोलतं. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून आज 26,48,00,000 रुपयाचा अंमली पदार्थ नष्ट करण्यात आलाय. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी तळोजा MIDC तालुका पनवेल जिल्हा रायगड या ठिकाणी माजी आमदार मंदाताई म्हात्रे, पोलीस सह आयुक्त संजय अनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ यांच्या उपस्थितीत हा साठा नष्ट करण्यात आला. यावेळी प्रवीण भगत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळोजा पोलीस ठाणे, तसेच दिलीप चव्हाण, प्रभारी पोलीस निरीक्षक तळोजा वाहतूक शाखा. आज रोजी आपल्या नवी मुंबईच्या हद्दीमध्ये मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी आहे. त्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती असेल की केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाचा ड्रग्सच्या विरुद्ध मोठी मोहीम राबवण्याचा जो उपक्रम आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी 25,48,00,000 इतकं नवी मुंबई आयुक्तालयात पकडलेले ड्रग्स जे आहेत त्याच्यात गांजा आहे, MD आहे, हेरोईन आहे, चरस आहे, कोकेन आहे, अशा विविध स्वरूपाच्या ऑर्गॅनिक आणि सिंथेटिक ड्रग जी काही आहे त्याचा मुद्देमालाचा विनाश आपण आज या ठिकाणी करत आहोत. या संदर्भाने शासनाची एक कमिटी आहे, त्या कमिटीच्या माध्यमातून या ड्रगच्या डिस्पोजलच्या संदर्भाने नियम बनवण्यात आलेले आहेत आणि त्या नियमांचं पालन करून या ठिकाणी आज ड्रगचं डिस्पोजल होत आहे. या ठिकाणी जे प्रामुख्याने गांजा आहे, MD आहे, हेरोईन आहे, कोकेन आहे आणि इतर जे सिंथेटिक जे ड्रग्स आहेत त्यांचा याच्यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की गेल्या वर्षी आपण नशामुक्त नवी मुंबई नावाचा प्रकल्प उपक्रम आपण चालू केला होता आणि या उपक्रमाच्या माध्यमातून जी तरुण पिढी आहे त्यांना या ड्रगच्या मेनसपासून मुक्त करायचं आणि समाज व्यवस्था आणि सामाजिक आरोग्य हे अधिक सुदृढ करायचं याच्या दृष्टीने आपण पावलं उचललेली आहेत. याचं आता पुढचं पाऊल म्हणून नशामुक्त नवी मुंबई 2.0 या उपक्रमाकडे आपण यावर्षी जात आहोत आणि या माध्यमातून पुढच्या टप्प्याचं आपण कार्य या स्वरूपाने करत आहोत. आपण खूप शाळा आणि कॉलेजेसमध्ये या संदर्भाने सजगता आणलेली आहे. वेगवेगळे आपण व्हॉट्सअप चॅनल जे आपलं नवी मुंबई पोलीस आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा त्याच्यामध्ये समाज जागरूकता ही आणलेली आहे. जे काही ड्रग पेडलर्स आहेत, कन्झम्पशन करणारे जे काही लोक आहेत, त्याचबरोबर त्यांचे जे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड असे लिंकेजेस आहेत की जे आपल्या भागात ड्रग्स आणतात त्यांच्या संदर्भाने सुद्धा आपण कठोर कारवाई करतोय. यावर्षी आपण पहिल्यांदाच नवी मुंबईच्या इतिहासामध्ये एका केसमध्ये आपण MCOC सारख्या कडक कायद्याची सुद्धा आपण अंमलबजावणी केलेली आहे आणि काही जे त्यात बसणारे जे काही सवयीचे गुन्हेगार आहेत त्यांच्या विरुद्ध आपण NDPS अशी एक स्थानबद्ध त्यांना करण्याची आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचं योजलेलं आहे. त्याच्याबद्दलचं काम चालू आहे. सर्व नागरिकांच्या आणि पत्रकार बंधूंच्या सहकार्याने मला विश्वास आहे की नवी मुंबईतलं वातावरण हे आपण अधिक चांगलं ठेवू शकू आणि तरुण पिढी जी काही आहे ती या मेनसपासून आपण जास्तीत जास्त दूर ठेवू आणि हे जागतिक चॅलेंज जे काही आहे ड्रगचं त्याचा यशस्वीपणे आपण शासनाच्या माध्यमातून मुकाबला करू शकतो. हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. पकडण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे नवरात्रीचा उत्सव सुरू आहे आणि या नवरात्रीच्या उत्सवामध्ये दसऱ्याच्या दिवशी आपण संपूर्ण ज्या चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी ज्या असतात त्यांचा आपण नाश करतो, त्यांना जाळून करतो. आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही कंपनी आलेली आहे. या कंपनीला जवळजवळ आपल्या सरकारने 70 एकर जागा दिलेली आणि या जागेमध्ये मोठा प्लांट टाकतो. वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा इथे विनाश होणार आणि पहिली गोष्ट आज आपण
नवी मुंबई आयुक्तालय आणि सगळे अधिकारी माझ्या सोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण असा पहिला ड्रग्सचा जो माल आहे तो आपण आज ते भस्म करत आहोत, तो नाग करत आहोत. आपल्याला माहिती आहे की नशेने आज नवीन पिढी आपली संपूर्ण महाराष्ट्रात नाही, देशात नाही, विदेशात नाही, सगळीकडे आपली नवीन पिढी ही आज नशेच्या आहारी चाललेली आहे. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली ही गृहमंत्री पण आहे, घेतलेली महाराष्ट्रात मोहीम आणि सर्वात महाराष्ट्रात सगळ्यात पहिला जे कोणी मोहीम इथे आखली असेल, बेलापूर मतदारसंघातले आमचे नवी मुंबई कार्यालय आहे, आयुक्तालय, सगळ्या अधिकाऱ्यांची मेहनत, प्रयत्न आणि त्याच्यामुळे आजचा दिवस आमचा यशस्वीपणे हे ड्रग्ज जाळण्यासाठी आज आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतलेला आहे. भविष्यात तरुण पिढीने या मार्गाला जाऊ नये किंवा ड्रग्ज घेऊ नये आणि शाळा, कॉलेज, कुठे कुठे स्थळ असतील, आपल्या मीडियाच्या माध्यमातून पण मी आपल्याला पण आव्हान करते की आपल्यालाही काही माहिती असतील तर आमच्या नवी मुंबई आयुक्तालयामध्ये आपण ती माहिती दिली पाहिजे. आम्हाला दिली तरी आम्ही लोकप्रतिनिधी संपूर्ण अधिकाऱ्यांना ही माहिती देत असतो आणि त्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त चरस, गांजा आपण सगळ्यात जास्त नवी मुंबईकरांनी पकडला. मग तो टोल नाक्याला असेल, मुंबईत असेल, कोपरखेडात असेल, सगळीकडे छोटे छोटे धंदे सुद्धा आपण झोपडपट्टी मधले आपल्या पोलीस आयुक्तालयांनी ते संपूर्ण निस्तानाबूत केले. तिथे पोलिसांना कळतं, तिथे आमचे अधिकारी जाऊन सगळ्या अधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देते. आमचे पोलीस आयुक्त असतील, पोलीस भारती असतील, साहेब असतील, फारुख साहेब असतील, सगळी पूर्ण त्यांची टीम असेल, त्या टीमला मी धन्यवाद देते की जागरूकता 1 वर्षाच्या आत आमच्याकडे नवी मुंबईत कार्यक्रम 1 वर्षापूर्वी झाला. 1 वर्षाच्या आत आज जर एवढ्या कोटीचा माल नवी मुंबई आयुक्तालय जप्त करू शकतो तर महाराष्ट्रात मला वाटतं सगळ्या पोलीस आयुक्तालयांनी हा आदर्श घेतला पाहिजे. आणि जास्त मेहनतीने जर आपण ड्रग्ज मोठ्या प्रमाणात पकडलं तर आपण मुलांचं जीवन हे चांगलं सुरळीत करू शकतो. मी पालकांना पण विनंती करीन की जे कोणी पालक आपले मुलं अशा या धर्मसंकटात अडकलेली आहेत तर त्यांनी सुद्धा येऊन तर गपचूप आम्हाला लोकप्रतिनिधींना किंवा पोलिसांना माहिती दिली तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही अनेक मुलांना पकडू शकतो. मध्यंतरी बरीच मुलं आम्ही पकडली नवी मुंबई आयुक्तालयाने. आपल्याला माहिती आहे मागे शिरोडा असेल, शिवडी, बेलापूरचे असतील, अनेक ठिकाणी आपल्या पोलीस आयुक्तालयाने लोक पकडली, त्याच्यानं माल जप्त केलेला आहे. तर माझं पालकांना पण आव्हान आहे, शिक्षकांना आव्हान आहे, एखादा विद्यार्थी शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जर अशा प्रमाणे वागत असेल तर आपण स्वतः आपल्या अंगावर न घेता, आणि घाबरतात लोक, मुलं काही मारतील का, हल्ला करतील का, तर त्यावेळी तुम्ही आमचं लोकप्रतिनिधींचं, पोलिसांचं सहाय्य घेतलं तर मला वाटतं निश्चित स्वरूपामध्ये